आज आपण कढईमध्ये ईस्ट न वापरता फक्त दह्याने अगदी मऊ, स्पॉन्जी आणि स्वादिष्ट व्हेज पिझ्झा बनवणार आहोत। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि प्रत्येक वेळी छान होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका भांड्यात 2 वाटी मैदा चाळून घेतला आहे। त्यात अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा, 1 चमचा साखर, थोडंसं मीठ आणि पाऊण वाटी दही घालून मिक्स करून घेऊ। आता जशी लागेल तसे पाणी टाकून मळून घेऊ। थोडासा गोळा तयार झाला का त्यात तेल टाकून चांगले मऊसर करून घेऊ। आता आपले पीठ मळून झाले आहे। ते खूप घट्ट नसावे, थोडे सैलच असावे। आता एका भांड्याला चांगले तेल लावून त्यात हे 30 ते 35 मिनिटे झाकून ठेवू। आता मी टॉपिंग साठी घेतले आहे कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि थोडेसे स्वीट कॉर्न। आता एका भांड्याला चांगले तेल ठेवू। असे 4 छोटे छोटे गोळे करून ठेवले आहे। त्यातला एक गोळा घेऊन पिझ्झा बेस बनवून घेऊ। असं बोटाने स्प्रेड करत करत पिझ्झा बेस बनवून घ्यायचा। आता तयार केलेल्या बेसवर भरपूर पिझ्झा सॉस लावून घेऊ। त्यावर मोझरेला चीज पसरू। आता बारीक चिरलेला कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, स्वीट कॉर्न आणि ऑलिव्ह असतील तर ऑलिव्ह घालू। पुन्हा भरपूर मोझरेला चीज टाकू। आता मी इथे मीठ टाकून कढई 9 ते 10 मिनिटे प्रीहीटिंग साठी ठेवली आहे। त्यावर एक स्टँड ठेवून आणि हे असेच आता यावर झाकण ठेवायचं। पहिले 5 ते 6 मिनिटे हाय फ्लेम ठेवायची आणि नंतर कमी करून चीज वितळेपर्यंत हा पिझ्झा तसाच ठेवायचा। आता तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा रेडी झालेला आहे आणि तो साइडनं ब्राऊन पण झालेला आहे आणि चीज पण छान मेल्ट झाले आहे। आता वरून चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकून घेऊ, त्यामुळे पिझ्झाची चव आणखी मस्त लागते। आणि पिझ्झा कट करून घेऊ। अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा।